शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. शेतकरी मित्रांनो, सध्या पाऊस पडतोय. पुण्या भागामध्ये पाऊस पडलेला आहे. काही ठिकाणी पेरण्या झालेत, काही ठिकाणी झालेल्या नाहीत. आमच्याकडे तर पेरण्या झालेल्या आहेत, परंतु म्हणावा तसा पाऊस नाही. अल्निनोचं संकट शेतकऱ्यावर यावर्षी आहे. परंतु हवामान तज्ज्ञ सांगतात की पावसाचं प्रमाण कमी आहे, परंतु सध्या पेरणी योग्य पाऊस पडल्यामुळे खूप जणांनी पेरण्या केलेल्या आहेत. आता पुढचं भविष्य काय पिकांचं कुणालाच माहीत नाही, परंतु शेतकऱ्याने अखेर चाळ्यावर मूठ धरली आहे. शेवटी नशीब धरूनच शेतकरी आपल्या पिकांची पेरणी करतो आणि शेवटी जे होईल ते होईल म्हणून पेरणी करून आभाळाकडे डोळे लावून बसतो. कारण हेच सर्व शेतकऱ्यांच्या नशिबी आजपर्यंत आले आणि पुढेही येणार आहे, यात वाद नाही. अखेर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सध्या राज्य शासनाकडून कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली आहे. कर्जमाफीच्या निधीचीही मंजुरी मिळालेली आहे. माननीय राज्यपाल यांनी निधीला मंजुरी दिलेली आहे 20,000 कोटी रुपयाच्या. लवकरच आज उद्या 1-2 दिवसामध्ये कधीही अचानक, आजही येऊ शकतो, उद्या येऊ शकतो, GR येईल. GR आल्यानंतर प्रत्यक्ष कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभही देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होईल. परंतु या सर्व गोष्टीमध्ये शेतकरी मित्रांनो, एक मोठा अन्याय जर पाहायचा झाला असेल तर तो म्हणजे रेग्युलर शेतकऱ्यांना फक्त 50,000 रुपयावरच बोळवण होणार की काय, अशी सध्याची परिस्थिती आहे. कारण रेग्युलर शेतकऱ्याला तसं जर पाहिलं गेलं तर त्या रेग्युलर शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून कर्जमाफीच देणं अपेक्षित होतं. परंतु सध्याची परिस्थिती अशी आहे, जे थकबाकीदार आहेत त्यांनाही कर्जमाफी मिळते की नाही अशी परिस्थिती आहे. मग रेग्युलरवाल्यांचा तर विषयच सोडा. अशी परिस्थिती सध्या जाहीर केलेल्या राज्य शासनाने कर्जमाफीची आहे. त्यामुळं सध्याच्या परिस्थितीत जो GR आलेला आहे तो GR सध्या मान्य करावा लागेल. जे 2 लाखाच्या आतील 30 सप्टेंबरपर्यंत थकीत शेतकरी आहेत त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल. त्यातही जे आयकर भरणारे शेतकरी आहेत ते वगळले जाऊ शकतात, कारण त्या याद्या केंद्र शासनाकडून राज्य शासनानं मागवलेल्या आहेत. प्लस जे शेतकऱ्यांचं भरपूर कर्ज आहे अशांना OTSची सुविधा राज्य शासनाकडून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर 2019मधील शेतकऱ्यांना फक्त 50,000 रुपयाचा लाभ सध्याच्या GR नुसार देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेण्यात आलेला आहे. विषय असा कसा झालेला आहे, लाभ 50,000चा, बोबाटा 2 लाखाचा, अशी परिस्थिती सध्या कर्जमाफीची झालेली आहे. त्यामुळं विषय महत्त्वाचा आहे तो म्हणजे प्रोत्साहन. कारण शेतकरी मित्रांनो, या कर्जमाफीच्या प्रक्रियेमध्ये जो इमानदार शेतकरी आहे त्या इमानदार शेतकऱ्यावर कुठेतरी मोठा अन्याय होतोय हे स्पष्ट होत आहे. कारण कर्जमाफी ही करायची वेळच का आली? जे शेतकरी थकीत आहेत आणि त्या शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज मिळत नाही आहे, यासाठी राज्य शासनानं कर्जमाफीची मोहीम हाती घेतलेली आहे. परंतु जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात अशा शेतकऱ्यांना राज्य शासनानं 50,000 रुपये जाहीर केलेला आहे आणि त्यात ही नियम अटी निकष लावलेले आहेत. मग हा मोठा अन्याय कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यावर का, असा मोठा सवाल शेतकऱ्यातून निर्माण झाला. त्याच्यामध्ये 25, 26, 26, 27ची 8, कारण अगोदर वाटत होतं 22, 23, 23, 24 अशा 1-2 वर्षामध्ये जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरलेले आहेत आणि सध्या जे रेग्युलर चालूमध्ये आहेत अशा शेतकऱ्यांना कुठलीही नियम अटी निकष लावता त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहजासहजी 50,000 रुपये टाकले जातील अशी अपेक्षा होती. परंतु राज्य शासनानं जे इमानदारीनं कर्ज भरतात, जे लोकांची कर्ज कडून सावकाराकडून कर्ज घेऊन उसनवारी करून नियमाप्रमाणे कर्ज बँकेचं भरतात, अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपये जाहीर केलेले आहेत फक्त. परंतु ते शेतकऱ्यांना मिळतील का, हा मोठा सवाल त्या शेतकऱ्यांना निर्माण झाला आहे. कारण 1-2 वर्षाची आठ जर फिरवाफिरवीसाठी लावलेली असती रेग्युलरसाठी, 1-2 वर्ष, 3 वर्ष या अगोदरची जर ज्या शेतकऱ्यांनी रिन्युअल केलेला आहे ना, आजपर्यंत जो चालूमध्ये आहे अशा शेतकऱ्यांना सहजासहजी कुठेतरी लाभ राज्य शासनाकडून देणं अपेक्षित होतं. परंतु 25, 26, 26, 27 ही नियम जी जाचक आट लावलेली आहे आणि त्याचबरोबर फक्त 50,000 रुपये देऊन शेतकऱ्यांना कुठेतरी
अन्यायकारक भूमिका राज्य सरकारकडून घेतली असल्याचे स्पष्ट दिसत आहे. कारण थकबाकीदार शेतकऱ्यांना दोन दोन लाख रुपयाची कर्जमाफी मिळते आणि रेग्युलर शेतकऱ्यांना फक्त 50,000 रुपये, आणि ते पण मिळवण्यासाठी अटी आणि नियम निकष पार करावे लागतात. या गोष्टी प्रोत्साहनधारक शेतकऱ्यांसाठी जाचक वाटत आहेत. कारण शेतकरी मित्रांनो, जे शेतकरी थकीत आहेत त्या शेतकऱ्यांची सहजासहजी कर्जमाफी होते, आणि ज्या शेतकऱ्यांनी कर्ज भरलं त्या शेतकऱ्यांना सहजासहजी प्रोत्साहन मिळत नाही आहे. म्हणजे यातून कोणता संदेश जातो शेतकऱ्यापर्यंत ह्यावरून हे स्पष्ट होतं आहे की जे शेतकरी थकीत आहेत त्या शेतकऱ्यांना लाभ राज्य शासन देणार आहे. त्यामुळे भविष्यातही शेतकरी खूप थकीत राहावेत व आम्ही लाभ देत राहावेत असा तर प्रयत्न राज्य सरकारचा नाही का, असा एक संदेश यामधून जातोय. त्यामुळं राज्य सरकार जर थकबाकीदार शेतकऱ्यांचीच जर कर्जमाफी करत असेल तर भविष्यात खूप शेतकरी थकीत व्हायला तयार आहेत. खूप शेतकरी आता भविष्यातही थकीत होतील आणि भविष्यातही कर्जमाफी मागतील आणि भविष्यातही राज्य सरकार तुम्हाला कर्जमाफी देईल, असाच संदेश यामधून स्पष्ट होतोय. कारण जो शेतकरी घरात अन्न नसताना, घरात घर चालवणं ही अडचणीचं असताना, लोकांची उसनवारी करून, सावकाराकडून पैसे काढून, व्याजानं काढून, शेत लिहून देऊन पैसे काढतो आणि बँकेचे भरतो की जेणेकरून बँकवाला माझ्या दारात येऊ नये, माझी 4 माणसात इज्जत जाऊ नये, उद्या माझ्या लेकराच्या शिक्षणाला अडचण येऊ नये, लेकराच्या शिक्षणाच्या कर्जाला अडचण होऊ नये, यासाठी तो शेतकरी कर्ज भरतो. तो इमानदार शेतकरी आहे आणि इमानदार शेतकरी हा सर्वसामान्यच शेतकरी आहे. कारण जे शेतकरी सर्वसामान्य आहेत असेच शेतकरी रिन्युअल करत असल्याचे स्पष्ट आहे आणि मोठमोठाले शेतकऱ्यांचे कर्ज थकीत असल्याचे जास्त राज्य सरकारच्या निदर्शनात आलं. मग राज्य सरकारनं बोलताना काय सांगितलं की कर्जमाफी आम्ही गरजू शेतकऱ्यांचीच करणार आहोत. अजून कुणाचीही कर्जमाफी झालेली नाही आहे आणि कुणाची होणार आहे हे पण माहीत नाही आहे. जेव्हा कर्जमाफीच्या याद्या येतील तेव्हाच सर्वांना समजणार आहे की माझी कर्जमाफी झाली आहे का नाही. परंतु जे प्रोत्साहन भरून शेतकरी, जे लोकांची कर्ज काढून जे कर्ज भरतात त्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने कुठेतरी अन्याय केला आहे म्हणायला का हरकत नाही आहे. कारण आता त्या 2 अटी ज्या आहेत त्या 2 अटी खूप महत्त्वाच्या आणि जाचक आहेत आणि ह्या जाचक अटी जोपर्यंत निघत नाहीत तोपर्यंत शेतकऱ्यावर अन्यायच आहे म्हणायला का हरकत नाही आहे. परंतु आता रोहितजी पवार यांना शब्द देण्यात आला आहे की कर्जमाफी समितीची बैठक होईल आणि ती बैठक मला तर वाटते उद्या किंवा परवा दिवशी होईल अशी अपडेट आहे. परंतु होईल का नाही माहीत नाही. जर बैठक लवकर झाली तर त्यातून लवकर मार्ग निघेल आणि त्या शेतकऱ्यांच्या ह्या जरी 2 अटी जर निघाल्या, कमीत कमी 50,000 रुपये सध्या मिळताना दिसत आहेत. कारण बच्चूभाऊकडून 1 लाख रुपयाची मागणी केली आहे. विधानसभेमध्ये त्यांनी 1 लाख रुपयाची मागणी केली आहे. परंतु मागणी केली आहे, परंतु त्या मागणीवर चर्चा होईल का, त्या मागणीला प्रोत्साहनामध्ये वाढ होईल का, सध्या तरी स्पष्ट दिसताना दिसत नाही आहे. त्यामुळे राज्य सरकार सध्या तरी 50,000 रुपयेच देण्याच्या मनस्थितीत दिसतंय. परंतु हे 50,000 रुपयेही देताना तुम्ही ज्या 2 अटी लावल्यात त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत. ज्या शेतकऱ्यांनी इमानदारीनं कर्ज भरले त्या शेतकऱ्यांना अटी काढाव्या लागतील, प्रोत्साहनामध्ये वाढ करावी लागेल, तर त्या शेतकऱ्यांना पुढच्या वेळेस कर्ज भरण्यासाठी आनंदाने तो कर्ज भरू शकेल. आणि जे मागील शेतकरी आहेत तेही शेतकरी भविष्यात कायम कर्जाची रिन्युअल करून त्यांनाही प्रोत्साहनाची अपेक्षा भविष्यात वाढू शकते. त्यामुळं राज्य सरकारने कुठेतरी अजूनही सर्व संपलेलं नाही आहे. कारण माननीय दत्तामामा भरणे यांनी स्पष्ट केलं आहे की अजूनही याच्यामध्ये दुरुस्ती करता येऊ शकते. दुरुस्ती नक्कीच करा. कारण प्रोत्साहनधारक शेतकऱ्यांना तर अन्याय होऊ देऊ नका. प्रोत्साहनधारक शेतकऱ्यांना कमीत कमी 1 लाख रुपये तरी देणं अपेक्षित आहे. आणि हे 2 निकष जे काढलेले आहेत 25-26 आणि 26-27ची अट, ती अट काढून टाकणं अपेक्षित आहे. त्यामुळे अजून ही वेळ गेलेली नाही आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना इतका अन्याय करू नये. तुम्ही 2019चा विषय घेतलात, थकबाकीदाराचा विषय घेतलात, प्रोत्साहनचाही विषय घेण्यात यावा. कारण अजूनही 2019चा विषय मिटलेला नाही आहे. त्याचबरोबर सध्या फक्त जे थकीत शेतकरी आहेत अशाच थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा पहिला टप्पा सुरू होऊ शकतो. परंतु ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज भरले अशा शेतकऱ्यांना राज्य सरकारनं अन्याय करू नये. त्या शेतकऱ्यांना
वाढीव कमीत कमी 1,00,000 रुपये तरी प्रोत्साहन देणं अपेक्षित आहे. त्या शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे कर्जमाफी देणं अपेक्षित आहे. प्रोत्साहन तरी कमीत कमी 1,00,000 रुपये द्या आणि 2 निकष काढा, कारण खूप मोठा अन्याय या बिचाऱ्या शेतकऱ्यावर करू नका. त्या शेतकऱ्याने कर्ज भरलं म्हणून त्यांना नुकसान करू नका. त्या शेतकऱ्याचं कर्ज भरलं म्हणून त्या शेतकऱ्याने चूक केली असा संदेश त्यांच्यामध्ये जाऊ देऊ नका. कर्ज भरलं म्हणून तो शेतकरी मोठा शेतकरी असा संदेश जाऊ देऊ नका, असं व्याख्या गृहीत धरू नका. त्यामुळं तो शेतकरी हा सर्वसामान्य शेतकरी आहे, गरीब शेतकरी आहे. अशी जर सवय राज्य सरकारकडून जास्तीत जास्त प्रोत्साहन देऊन जर शेतकऱ्यांना लागली गेली तर प्रत्येक शेतकरी प्रोत्साहनासाठी निश्चित वर्षाला रिन्यू करेल व भविष्यात कर्जमाफी झाली तर निश्चित तो 1,00,000 रुपयाचा लाभ घेऊ शकतो. परंतु या स्थितीपासूनच तुम्हाला कमीत कमी त्या शेतकऱ्यांना 1,00,000 रुपये द्यावे लागतील आणि 2 अटी नियम निकष काढून टाकावे लागतील. कारण त्या गरीब शेतकऱ्यावर अन्याय होतोय, हा अन्याय होतो हे तुम्हालाही दिसत आहे. तर त्या शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये. जेव्हा केव्हा समितीची आता येणारी बैठक आहे त्या बैठकीमध्ये प्रोत्साहनधारक शेतकऱ्याच्या निधीमध्ये वाढ करून 1,00,000 रुपये वाढ करावी आणि हे नियम अटी निकष काढावेत, जेणेकरून भविष्यात जास्तीत जास्त शेतकरी कर्जाचं रिन्युअल करतील हा संदेश शेतकऱ्यामध्ये जाईल. त्यामुळं मोठा अन्याय या रेग्युलर शेतकऱ्यावर होतोय हे स्पष्ट आहे. त्यामुळं हा अन्याय करायचा का नाही हा राज्य सरकारने ठरवावा व त्यांचा अन्याय दूर करावा. निश्चितच कर्जमाफीची कुठलीही अपडेट असली की चॅनलवर आपली व्हिडिओ येत जातील. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.